चल पैसे काढ माझं. चंदा पैशाची जुळवाजुळव झालेली नाही अजून. पैशांची जुळवाजुळव झाले का नाही ते विचारले का मी? नाही ना. मी म्हणलं माझं पैसा काढ. माझ्याकडे नाहीये 2 लाख रुपये. 4 लाख. हा ते काय ते 4 लाख नाहीयेत माझ्याकडे. नाहीत? कपाटाची चावी दे. त्यात काही नाहीये, फार पैसे नाही येतात. तुला जेवढं विचारलं तेवढंच करायचं. चावी दे. चंदा गा ऐक, त्याच्यामध्ये खरंच फार पैसे नाहीयेत. चंदा ग खर्चाला तेवढेच राहिले, ते तर राहू दे. उरलेला पैसा मला लवकरात लवकर पाहिजेत. बॅग कशाची आहे रे? ते काय नाही. ऐक चंदा, काय बॅगेत? काय नाही, ते मी पेशंटला चेक करायला जातो ना, ते बघू नको काय गोळ्या वगैरे. काय नाही. मला बी बघू दे की. चंदा गोळ्या कुठल्या औषधे देतोस ती? चंदा ऐक ना, नको ना चंदा. मी वा भारी तुझी औषधं गोळ्या. मगाशी तर म्हणला पैसे नाहीत. हा हे कुठनं आलं? ते हे कंपाऊंडर चांगला माल गोळा केलायस की तू. ते दागिने माझे नाहीये, एकाने ठेवायला दिले होते माझ्याकडे. ठेवते. एकानं का यकीन? आता त्याला सांगायचं चंदाकडे ठेवायला दिले. आता ही माझे. चंदा का मी असं नाही करू शकत, ते आपले नाहीये. ठेव. हे तुला विचारलंय कुणी? चंदा कुणाकडे काय मागत नाही, डायरेक्ट हिसकावून घेती. चंदा ते आपले नाहीयेत, ते दुसऱ्याने ठेवायला दिलेत. ठेवून दे. दे इकडे. चंदा बॅग दे. हे बॅग सोड. नाही सोडणार. बॅग दे. बॅग सोड. नाही सोडणार. बॅग सोड. चंदा बॅग तू सोड. बॅग सोड. नाही सोडणार. चंदा आपली नाही, बॅग तू सोड. बॅग सोड. चंदा तू नाही सोडणार. तू नाही सोडणार. नाही सोडणार. नाही. मंगलताई, आजी, बाबू दादा, लोक असं शहाण्या बाळासारखं वागायचं. शहाण्या बाळासारखं. अव काय ग मंगल? अव माझी समधी कामं झालेत. चला आपण डॉक्टरांशी बोलायला जाऊ. मंगल डॉक्टर म्हणले ते ना सांगतो म्हणून. पैसे दम काढ की. सारखं सारखं मागं लागणं बरं दिसते का? होय का? मग लोकांनी टोमणं मारलेलं ऐकत बसणं बरं वाटतंय का? अव पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होऊ नये म्हणून तर चला बोला. मंगल अगं त्यांच्यावरची केस संपली नाही अजून, पुढच्या कोर्टात सुरू होईल ती. होऊ दे. पुढच्या कोर्टात सुरू होऊ दे, नाहीतर अजून त्याच्या पुढच्या. मला असं वाटतंय आपण वाट बघू. बसा. आयुष्यभर वाटच बघत बसा. काय करू नका तुम्ही. नाही नाही, तुम्हाला तुमच्या पोरीची काळजीच नाही, पण मला हाय. आणि तुम्हाला काय हो, गावातली लोक माझ्या तोंडात शेण घालतील. हा सवतीची होती म्हणून पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं, पण मी माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही. जाते माझे मी एकटी, बोलते माझे मी. मंगल ऐक. चंदा क्लिनिक मध्ये चल, तुझ्याशी बोलायचंय. होय, माझ्यावर आर्डर सोडायला मी काय तुझी डिंपल नाही. जी काय बोलायचं ते इथं बोल. मी कुठे येणार नाही. माझे दागिने कुठे आहेत? हा माझे दागिने कुठे आहेत? ते आता माझे झालेत, त्यामुळे ते कुठं कसं ठेवायचं ते माझं मी ठरवीन. हे खूप महागात पडणार आहे तुला. आता माझ्याकडे लय पैसे आहेत, त्यामुळे महागाच्याच गोष्टी घ्यायच्यात मला. मी अजूनही तुला प्रेमानं सांगतोय, माझे दागिने मला पाहिजेत. अगो बया, एवढी हौस आहे तुला दागिने घालून मिरवायची? एवढंच असेल तर माझं पैसे द्यायचं आणि दागिने घेऊन जायचं. चंदा मी तुला थोडासा वेळ मागितलाय,
थोडासा वेळ दे, तुला तुझे पैसे देतो. पण त्याआधी हे जे काही धंदे लावले ते थांबव. आत्ता तू नाही शिकवायचं मला मी काय करायचं आणि काय नाही ते. तुला जे काय करायचं ते मुंबईला जाऊन कर, इथे नाही. आणि काय ग, त्या डिंपलला विचारायची काय गरज होती? बॉड्या कुठे, कसल्या बॉड्या, कुठल्या बॉड्या? आम्ही काही इथे खून करतो असं वाटलं तुला? ते तुझ्या थोबाडाकडे बघितल्यावरच कळलं मला. गायब झालेल्या माणसांचा खून तूच केलायस ना? खूप बोलतेस असं नाही वाटत तुला? चंदा, मी तुझ्याकडून जेवढे पैसे घेतले त्याच्यापेक्षा जास्त दिलेत तुला. तुला अजून हिशोब कळलेला दिसत नाही. जरा समजून सांगावं लागेल. पैशांचा हिशोब पैशांनी. आणि मी तुझ्यावर प्रेम केलं, तू मला फसवलंस. कित्येक रात्री तुझ्या आठवणीत जागून काढल्यात मी. वाटलं आज येशील, उद्या येशील, पण तू नाही आला. त्याच ही व्याज आहे. आणि असं बरंच व्याज अजून वसूल करायचंय मला. ही तर नुसती सुरुवात आहे. होणाऱ्या बायकोचं एवढा पुळका, तिच्यासाठी मायाशी भांडतोय. पण ही चंदा पण अशी नाही. मला जेवढा त्रास दिलास की नाही त्या डब्बल तुला देणार. आणि त्यो बी व्याजा सकट. डॉक्टर येऊ का? या या या. चहा. डॉक्टर, तुम्ही म्हणला होतात 2 दिवसात पक्क ठरवतो लग्नाचं आणि कळवतो, म्हणून म्हटलं विचारावं. मंगल, ते तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला सांगतो म्हणालो ना, पुन्हा पुन्हा काय तेच तेच विचारताय? अहो तसं नाही, तुम्ही म्हणला होता कळवतो. तुमचं काय उत्तर आलं नाही म्हणून मी आली. ठीक आहे, तुम्हाला उत्तरच ऐकायचं ना? नाही करायचं मला लग्न. मिळालं उत्तर? या आता. अहो डॉक्टर, ही काय बोलताय तुम्ही? असं करू नका. अहो आमच्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला कळतंय आम्ही सारखंच तुमच्या मागं लागलो म्हणून राग येत असेल. हे बघा, हवं तर मी नंतर येते. तुमचा राग शांत झाला की मग आपण बोलू. नाही 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 मंगलताई, काही गरज नाही परत येण्याची. माझा निर्णय ठाम झालाय, मला नाही लग्न करायचं. या तुम्ही आता. असं कसं नाही करायचं? हळद लागली तिच्या अंगाला. गावातली लोक उठता बसता ह्यो दिशायचा गायच्या ती. ही बघा डॉक्टर, मी काय तुमचं ऐकणार नाही. अब आमच्या लेकीच्या आयुष्याची वाट लावू नका. आणि काय व तुम्हाला काय वाटलं? माझी लेक रस्त्यावर पडली, मनात आलं हा म्हणलं, मनात आलं नाही म्हणलं. मंगलताई, हे बघा, मला कधीच तुमच्या मुलीशी लग्न नव्हतं करायचं. मनातही नव्हतं माझ्या. पण तुम्ही लग्नासाठी पाठीमागे लागले होते माझ्या, मी नव्हतो. म्हणून मी तयार झालो. मंगलताई, हे बघा, मला एकटं राहायचंय, मला नाही लग्न करायचंय. उत्तर मिळालं तुम्हाला? प्लीज या आता तुम्ही. अशी कशी जाईल मी? आणि मी आम्ही बघतेच तुम्ही कसं लग्नाला तयार होत नाही ती. हे बघा डॉक्टर, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्याची अशी खेळू देणार नाही तुम्हाला. पण तुम्ही जर लग्नाला तयार नाही झालं तर राखेत टाकून जीव देईल माझा. अव आता काय आरशात बघायची आहे काय? जरा जरा मदत करा. तिकडं काय बघत नाही काय कधी बायकोला अंथरूण कशी टाकते ती? आई त्याची सवय लागली आहे. तिकडचं नीट करा. द्या द्या. एवढं हळूवार काम करत बसल्यावर कसं व्हायचं बघा. हा, वाकळ बी फाटकी, आयुष्य बी फाटका आमचं. आमच्या बरोबर आमच्या लेकीचं करून टाकलं या. काय झालं मंगल? सकाळपासून बघतोय सगळ्यांवर खेकसतेस. मग काय करू? डॉक्टर लग्नाला नाही म्हणलं. हा, मग चांगलंच झालं की. अगं देवच पावला म्हणायचा. बाबू
पेढे वाट आणि अख्ख्या गावाला जेवायला घाल. सगळा खर्च मी करते. वय वय हा बघा इथं तर किती आनंद झालाय. हा माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटलं झालं. इथं काय फरक पडतोय का बघा की. म्हणून म्हणती आपण डॉक्टरांशी बोलू. तसं मी धमकी देऊन आलीये, जर माझ्या लेकीच्या आयुष्याचा खेळ केला तर अंगावर राखेल होती ना जीव सोडीन म्हणून. अगं काय बोलली तू मंगली? मग काय करू दुसरं? दुसरं काय करू माझी? तुझ्या लेकीला वाचवलंय, देवाचा आभार मान. अगं खुनाची केस चालू आहे त्याच्यावर, कशाला घासला जावाय पाहिजे तुला? मग काय करू? आयुष्यभर अशीच ठेवू? नाहीतर असं करते कुणाच्या बिगळ्यात बांधते आणि करते तिच्या आयुष्याची माती. म्हणजे तुमचं समाधान होईल नाही का? मंगले देवानं जीभ दिली म्हणून काय बी बोलू नकोस. हा ती माझी बी नात आहे आणि काय चांगलं आणि काय वाईट आहे ना तिचं ते मला चांगलं कळतं. डोळं मला नाही आणि दिसणं तुम्हाला झालंय. दिसताय म्हणूनच बोलतेय मी. आणि हे बघा तुम्ही माझ्या लेकीचा विषय घेऊ नका. का बरं? त्या कंपाऊंडरचं नाव माझ्या पुढे काढायचं नाही का? घेणार, लाख वेळा घेणार, 1000 वेळा घेणार. डिंपलचं लगेच डॉक्टरांसंगत करणार. मी त्या कंपाऊंडर बरोबर लगीन होऊन देणार नाही. म्हणजे नाही, माझा वाडा आहे, मी ठरवणार इथं. हा करा, आयुष्यभर वाडा करत राहा. ही असलं वाईट चिंता ना म्हणून माझ्या लेकीचं वाईट होतंय. म्या करते कशाला डोळा करताय? ए बाबू तिला सांग बरं, लय तुझं तोंड चाललंय बघ. मला काय सांगू नका. तुम्ही आलात का डॉक्टरांसंग बोलायला? मला सांगताय. आय गप नाही. तिला सांग जरा तू. काय सांगणार नाहीत मला. तुम्हाला सांगायची गरज आहे. डोकं फिरलंय तुमचं. गप्प बसावं. ऐकून घेतलं म्हणून आयुष्यभर हाकलून देईल बरं काय आता? मला मी घरात कामं करते. हे काय चाललंय हो तुमचं? हा काय सांगितलं तुम्ही मम्मीला? लग्नाला नकार देताय? मी हे जे काय करते ना डॉक्टर, हे सगळं लगीन करण्यासाठी करते. आणि तुम्ही जर माझ्याशी लगीन नाही केलं आणि म्या जर मुंबईला नाही ना गेले तर जाऊन पोलिसांना सगळं सांगेल म्या. झालं तुझं धमकी देऊ? तुझ्या सगळ्या घरच्यांनी ठरवलंय का मला त्रास द्यायचा? खरं तर तुम्ही त्रास देताय. का लग्नाला नकार दिला? अरे गेलो असून बोलून रागामध्ये मी. एक तर ती चंदा इथे डोक्यावर देऊन बसली, काय कळत नाहीये मला. मी कमवलेले पैसे दागिने सगळे घेऊन गेले, तिला काही करता येत नाहीये. कारण तिच्याकडे देवीसिंग असल्याचे पुरावे आहेत. पोलीस मागे लागलेत. तर तुझी आई सतत लग्न कर म्हणून मागे लागली. होय, अहो मग तिला सांगायचं ना की नंतर लगीन करतो. पण लग्नाला नकार द्यायची काय गरज होती? डॉक्टर तुम्ही जर माझ्याशी लगीन नाही ना केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि तुमच्यामुळे जर मम्मीला काही त्रास झाला आणि तिनं स्वतःचं बरं वाईट केलं ना तर मी सोडणार नाही तुम्हाला. आधीच सांगते. बजा आहे ना केव्हाच वेळेवर येत नाही. याचा आणि घड्याळाचं काय वाकड आहे ना तेच कळत नाही. येऊ दे. आता येतोय बाई, कधीची वाट बघतोय. चल आपल्याला जायचं. बघ माकडा काय बोलायला लागलायस? तुला काय भेटणार होतो मी? ते म्हणतोय ते उशीर झालाय. ते कुठं जायचंय ते सांग मला आधी. अरे बजा असं काय करतोय? अरे कालच ठरलं ना आपलं. अरे तू इतका विचार करत होता विसरला बाई? दिवस घेतला, रात्र घेतली. आपल्याला चंदाकडे जायचंय लग्नाची मागणी घालायला. चल. हे माकडा, हे बधीर झालं का? झालं तुझं चंदापुराण सुरू परत? होणारच ना बजा. मला चंदाशिवाय करमत नाही आता. मी आजच्याच काय आत्ताच्या आता मी तिला लग्नाची मागणी घालणार आहे आणि तू पण माझ्या संग येणार. चल बाजूला. हे ना म्या ऐक माझं. किती वेळा परत तेच हा तेच. मी आता कुणाचं नाही ऐकणार. मी आत्ताच्या आता चंदाला लग्नाची मागणी घालणार आहे. तू बाजूला चल. हे नाम्या हे बघ, हे तू जी काय काशी होणारशी उभी केली का नाही, तू निस्तर. मी नाही तुझ्या संग. काय म्हणलास तू? मी नाही तुझ्या संग. मी नाही तुझ्या संग? म्हणजे लहानपणापासून संघ होतो आपण, शाळेत संघ गेलो, खेळायला संघ होतो. एवढंच काय तर तू कुस्तीला जायचं तेव्हा पण मी यायचो ना. हाड मोडली होती तरी होतो ना संघ. बजा आता माझं लग्न ठरतंय तर तू पण मला संघ पाहिजे. असं कसा नाही येणार तू? तुला यावंच लागणार आहे. चल बाजूला. नाही म्हटलं का नाही? माकडा दाताळा ऐक माझं, नाही तर दातच पाडेन तुझं एका बुकीतच. तुला दात पडायचे ना पाड. पण मला आता बजा
तुझी गरज आहे हा? अरे पण मला नाही ना गरज म्हाताऱ्या शिवाय कोण ऐकेल तिकडे जाऊन? डॉक्टरांचा वारडा कोण ऐकेल मला सांग की? हा नाही नाही, हे बघ, हे तुझं आहे, तुझं तू निसतं, मला नको सांगू, कळलं का? बजा ऐक मी तुला असं सोडणार नाही, आपल्याला जावं लागणार आहे. नाही तुला नाही ऐक, म्हटलं का? बोल की. बजा तुला नाही कळत आहे माझं प्रेम. हा माझं प्रेम वेगळं आहे, तुझं प्रेम वेगळं आहे. तुला नाही समजणार बजा, आपल्याला तिकडे जायचंय. नाही, तुला काय म्हटलंय मी? तुला काय म्हटलंय? तिकडे जाऊन बोलणार मी आहे का नाही? हा तिकडे जाऊन मी बोलणार आहे, मी सांगणार आहे का नाही? मग मला बोलू दे, मला तिकडे जाऊन बघू दे. त्याच्या आधी तू काय करू नकोस, ऐक माझं जरा. माझा मित्र असेल तर ऐकशील माझं. बजा तू नाही करणार मला माहिती. तू काल सांगितलेलं तू अजून नाही केलं. मी काय करतो, मी नुसतं उभा राहीन, तू बोल हवं तर. ऐक ना, मी काय म्हणतो. कंपाऊंडर, चांगला माल गोळा केलायस की तू. एकाने ठेवायला दिलं होतं माझ्याकडे. यका न का यकीन. आता त्याला सांगायचं चंदाकडे ठेवायला दिलं. बॅग दे. हे बॅग सोड. नाही सोडणार, बॅग दे. बॅग सोड. नाही सोडणार. मंगलताई, आजी, बाबू दादा, लोक. डॉक्टर, तुम्ही आता इथे का मी आलेलं आवडलं नाही तुम्हाला? नाही, असं काय नाही, बसा ना. तुम्ही हे मी ना तुमच्यासाठी स्पेशल जलेबी आणि फाफडा करून आणलाय. कशी झाली? गोड आहे, तुमच्या इतकीच. मग अजून घ्या ना. नाही नको. मी काय म्हणतात, आपण क्लिनिक मध्ये नको भेटायला. काय माझ्याकडे पेशंट येत असतात, गावातली माणसं येत असतात, ते क्लिनिक मध्ये भेटायला बरोबर नाही वाटणार. तुमच्या नवऱ्याला कळलं तर. बरोबर आहे तुमचं. मग आपण माझ्या घरी भेटू, तिथे गप्पा मारू आपण. पण घरी तुमचा नवरा असेल ना? त्यांचा काय, त्यांना कुठे वेळ असतो माझ्यासाठी? ते आणि त्यांचा बिझनेस तेवढंच जमतं त्यांना. तुम्ही फाफडा घ्या ना. मी खातो नंतर. बर, पण नक्की खा. हो. खूप प्रेमाने केलंय मी तुमच्यासाठी. बरं येऊ मी. लक्षात ठेवलं बरं का? येते. ही छंदाची इडापिडा टाळायची असेल तर लवकरात लवकर हे सावध जाळ्यात अडकवलंच पाहिजे.